गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी लीनल गावडे। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला बघूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे घोडबंदर महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी बायोमेट्रिकची पद्धत सुरू करण्यात येणार आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून सलग 3दा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 दिवसाच्या किरकोळ कपातीचा फटका सहन करावा लागणार। ठाणे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली आहे। यानुसार आता 1 ऑगस्ट पासून 3 दिवस उशिरा येणाऱ्यांना 1 दिवसाच्या किरकोळ रजा कपातीचा फटका सहन करावा लागणार आहे। मात्र आदेशच 1 ऑगस्ट रोजी कार्यालयांना प्राप्त झाल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी करण्यात अडचण निर्माण झाली आहे। या बायोमेट्रिक हजेरी मशीनमध्ये उशिरा येणाऱ्यांची नोंद झाली तरी कार्यालयातील मस्टर योग्य वेळी नोंदवली जाणार आहे। तर या मशीनचा काही उपयोग होणार नाही, तसेच ही मशीनही काही दिवसांनी खराब केली जाणार नाही। याची शाश्वती कोण देणार असा सवाल केला जात आहे। अनेक कर्मचारी वेळेत येऊन बायोमेट्रिक हजेरी लावतात, कार्यालयातून गायब होतात, त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवणार असा प्रश्न कर्मचारी करत आहेत। कार्मिक विभागाने यापूर्वी दक्षता कमिटी बनवून कुठच्याही कार्यालयाला अचानक भेट देऊन हजेरी मस्तर तपासले जायचे, त्यामुळे कर्मचारी शिस्तीत कामावर येत होते। परंतु ही कमिटी बरखास्त करून हजेरी मशीनचा फंडा करण्यात आला। यासाठी काही लाखांचा खर्च केला जातो, त्याऐवजी दक्षता कमिटी पुनर्जीवित केली असती तर पैशांचा अपव्यय टाळता आला असता। नागरी सुविधा केंद्रातील कार्यालयीन अधीक्षक तसेच प्रभागातील कार्यालयीन अधीक्षकांना उशिरा येणाऱ्यांचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे। परंतु हाच आदेश उशिरा प्राप्त झाल्याने कामकाज कसे करायचे या संदर्भात वरिष्ठांनी कुठचेही मार्गदर्शन केले नसल्यामुळे हे काम पहिल्याच दिवशी रेंगाळले असल्याचे नागरी सुविधा केंद्रातून सांगण्यात आले। इको फ्रेंडली गणपतींच्या मूर्त्यांबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी याचा नेहमीच प्रयत्न असतो। या धर्तीवरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंदा संकेतस्थळावरतीच वितरकांची यादी जाहीर केली आहे। त्यामुळे आता बाप्पा फक्त एकाच क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे। इको फ्रेंडली गणेश मूर्तींबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी याकरता विविध स्तरांवर प्रयत्न सुरूच असतात। याच धर्तीवर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने थेट संकेतस्थळावर शाडूच्या बाप्पांच्या वितरकांची यादी जाहीर केल्यामुळे शाडूचा बाप्पा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन प्रदूषण मंडळाने मोठ्या प्रमाणावर वितरकांची निवड केली आहे। याच माध्यमातून मूर्ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात शाडूची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांची आणि वितरकांची एकत्रित बैठकही घेण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या www.mpcb.government.in या संकेतस्थळावर 67 वितरकांची यादी मंडळाने जाहीर केली आहे। मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी लोकांनी मागणी करूनही अनेक ठिकाणी शाडूच्या मूर्ती पोहोचू शकल्या नाहीत। त्यामुळे शाडूच्या मूर्तींची कमतरता टाळण्यासाठी यंदा प्रदूषण मंडळाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी ठिकाणांमधील वितरकांशी संपर्क साधलाय। त्याद्वारे यावर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहता उंची आणि विविध प्रकारच्या वस्तूंद्वारे मूर्ती घडवण्यात येते। मात्र यातील काही माध्यमे विसर्जनाला अडथळा निर्माण करतात, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचण्याची शक्यता टाळता येत नाही। यावरच उपाय म्हणून शाडूच्या वितरकांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे। गेल्या 8 दिवसात पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपलंय, त्यामुळेच येथील आदिवासींचं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हे नुकसान जरी नैसर्गिक असलं तरी जामशेद या गावात एका माजी सैनिकानं नाल्यात अनधिकृत भरणी केल्यामुळे हे नुकसान होतंय, अशी माहिती आमचे प्रतिनिधी तेजस पाटील यांनी दिली आहे। बघूयात त्याचाच एक सविस्तर रिपोर्ट। गेल्या 8 दिवसापासून पालघर या जिल्ह्याला पावसाने झोडपलंय। जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर भात शेतीचं नुकसान झालंय। हे नुकसान जरी नैसर्गिक असलं
तरी डहाणू तालुक्यातील जामशेद या गावात एका माजी सैनिकाने नाल्यात अनधिकृत भरणी केल्याने आदिवासी जनतेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। जामशेद गावात माजी सैनिक अरुण पाटील यांना निवृत्तीनंतर शासनाने 3 एकर जागा बक्षीसपात्र म्हणून दिली होती। मात्र या जागेतून जाणारा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून गरीब आदिवासी जनतेच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या संदर्भात आदिवासी गावकऱ्यांवर त्यांच्याकडून दमदाटी केली जात असल्याची माहिती कळाली आहे। याबाबत महसूल विभागाकडून अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन याबद्दल काही कारवाई करत नसल्याचं जनतेकडून सांगण्यात आलं। तर या प्रकरणात डहाणू तहसीलदार ठाकूर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय। त्यामुळे महसूल विभाग या माजी सैनिकाला जाणीवपूर्वक पाठीशी घालतो असाच प्रश्न उपस्थित होतोय। तेजस पाटील, गरजा महाराष्ट्र न्यूज, पालघर। बरं, आमचं भात लावलं, भात सर्व वाहून गेलेले आहेत। त्याची भेंडीचे रोपं लावले, रोपं वाहून गेले आहेत। जे 5 पिढ्याचं घर जागा होती ते नाल्यामध्ये होती, त्या नाला तो बुजवला आणि त्यात दुसरा मार्ग त्यांनी काढलेला आहे। मी कळत आहे आणि माझा भाऊ सुशिक्षित बेरोजगार आहे, तोही ही वाडी कळत आहे। परंतु ह्या वर्षी मेजर अरुण कुमार पाटील यांनी अनधिकृत भयाव टाकल्या। आम्ही त्याला विनंती केली की असा भयाव टाकल्यामुळे फार आमचं नुकसान होणार, तरीसुद्धा ते ऐकले नाही आणि त्यांनी भयाव टाकल्या आणि नदीच्या पाट्या बदलल्या गेल्या। त्या शेताच्या जमिनीमध्ये पूर्ण पाणी साचलेले आहे आणि त्या पाणी साचल्यामुळे आमचं पूर्ण शेताचं नुकसान झाले आहे। जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन या संघटनेतील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा केमिस्ट महासंघ आणि एकता केमिस्ट परिवारातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आला। याची माहिती दिली आमचे प्रतिनिधी संदीप जाधव। जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन या संघटनेतील आर्थिक अनियमितता, नियमबाह्य कामे आणि देणग्यांच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा या संदर्भातील माहिती उपोषणकर्त्या संघटनेकडून मागवली होती। मात्र संघटनेतील पदाधिकारी कागदपत्र न देता केमिस्ट संघटनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत। सत्ताधाऱ्यांनी सभासदांवर दडपण आणून मतं मिळवली आणि संघटनेच्या अध्यक्षांनी संस्थेचा पैसा दुसऱ्या ट्रस्टमध्ये जमा केला आहे असा आरोप देखील यावेळी केमिस्ट महासंघाकडून करण्यात आला। संदीप जाधव, गरजा महाराष्ट्र न्यूज, जळगाव। पुणे जिल्ह्यातील माळीणगाव दुर्घटनेला आता 8 दिवस पूर्ण होतील, पण आता शासनासमोर प्रश्न उपस्थित राहिलाय तो लोकांच्या पुनर्वसनाचा। माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्यानंतर आठवड्याभरानंतरही येथील परिस्थिती भकास अशीच आहे। एनडीआरएफचे जवान रात्रंदिवस काम करत असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सोमवारी सकाळपर्यंत किमान 106 मृतदेह हाती लागलेत। यात 38 पुरुष, 43 महिला तर 12 मुलांचा समावेश आहे। 84 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, तरी अजूनही 50 ते 55 मृतदेह ढिगाऱ्याखालीच आहेत। पावसाचा अधूनमधून खेळ सुरूच असला तरी बचाव कार्य जोरात सुरू आहे। बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेला आता 6 दिवस झाले आहेत, तरी ढिगारा उपसण्याचे काम 60 ते 65% झाले आहे। अद्याप चढाचावर ढिगाराचा मोठा भाग उपसण्याचे काम बाकी आहे। 5 पोकलेन व 1 बुलडोझरच्या सहाय्याने काम अविरत सुरू आहे। प्रशासन याबाबत समाधानी असले तरी त्याच्या पुढे आणखी डोकेदुखी वाढली आहे। या गावातील जिवंत लोकांचे पुनर्वसन कोठे व कसे करायचे हा प्रश्न प्रशासनाला पडला आहे। सततच्या पावसामुळे परिसरात घाणीचे व चिखलाचे साम्राज्य झाले आहे। परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे रोगराई व आजारपण गावकऱ्यांच्या मागे लागू शकते। तसेच तेथे जवानही अहोरात्र झटत आहेत। या सर्वांना संसर्गजन्य रोगाची लागण होऊ नये म्हणून टीटीचे इंजेक्शन व इतर औषधे देण्यात येत आहेत। जुलै महिन्यात पाऊस बरसल्यानंतरही ऑगस्ट मध्ये बरसत राहण्याचा पवित्रा जणू पावसाने घेतलाय। आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई, ठाणे आणि कल्याण या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळेच मुंबईवरील पाणी कपातीचे संकट कमी होणार असून लवकरच मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। जुलै महिन्यामध्ये बरसल्यानंतरही पावसाने ऑगस्ट मध्येही बरसत राहण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसते, कारण या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशीही मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे मुंबईच्या पाणी कपातीचे संकट कमी होणार आहे, हा दिलासा मुंबईकरांना मिळालाय। मुंबई शहर, उपनगर,
ठाणे आणि नवी मुंबई या पट्ट्यात पावसाने चौफेर बरसायला सुरुवात केली आहे। विशेषतः आज पहाटेपासून पावसाने जोर वाढवलाय। मुंबईकरांना दिलासा म्हणजे लाईफलाईन लोकल मात्र सुरळीत चालू आहेत। तिन्ही मार्गावरच्या लोकल वेळेत धावत असून मेट्रोही वेळेतच आहे आणि पाणी कपातीचं संकटही कमी होणार आहे। नेपाळच्या पहिल्याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा केली। एवढंच नाही तर उभय नेत्यांच्या साक्षीने 3 महत्त्वाचे करारही करण्यात आले। नेपाळच्या पहिल्याच भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, जलविद्युत आणि कृषी क्षेत्र यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा केली। एवढेच नाही तर उभय नेत्यांच्या साक्षीने 3 महत्त्वपूर्ण करारही करण्यात आले। दोन्ही नेत्यात पंचतारांकित हॉटेलात झालेल्या तासभराच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। नेपाळला आयोडीन युक्त मिठाचा पुरवठा करण्यासाठी 6.90 कोटी नेपाळी रुपयांचे अनुदान देण्यासंबंधीच्या कराराचा यात समावेश आहे। तत्पूर्वी 2 दिवसांच्या नेपाळ भेटीवर आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले। त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला राजशिष्टाचाराला तिलांजली देत जातीने हजर राहिले। रविवारी संध्याकाळी 4:31 चीनच्या युनान प्रांतात जोरदार भूकंपाचा धक्का बसला। या धक्क्यात 75 जण दगावली आहेत तर 1400हून अधिक जण जखमी झाली आहेत। 5.6 रिश्टर तीव्रतेचा हा धक्का असल्यामुळे यात प्रचंड प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा झाली आहे। रविवारी चीनच्या युनान प्रांतात जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय। या भूकंपात 175 जणांचा बळी गेलाय तर 1400 नागरिक जखमी झालेत। 6.5 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेच्या या भूकंपाने भीषण जीवित आणि वित्तहानी घडून आणली आहे। तसेच लुधियान भागात 120 जण मृत्युमुखी पडलेत तर 181 नागरिक बेपत्ता असून 1300 जण जखमी झाले आहेत। 12,000हून अधिक घरे भुईसपाट झाली असून 30,000 घरांची हानी झाली आहे। लुधियान प्रांतातील विद्युत पुरवठा व दूरध्वनी संपर्क खंडित झाला असून या भूकंपाने क्विया ओजिओ या भागातील 30 जणांचा बळी घेतलाय। लोंगोटो उशान नगरातील बचाव व मदत मोहिमेत सहभागी झालेल्या महाओ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने परिस्थिती भयंकर असल्याचे सांगितले। कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आपण 40 जिवंत व्यक्तींना बाहेर काढले आहे। मला ढिगाऱ्याखाली अनेक मृतदेह दिसून आले। प्रामाणिकपणे सांगतो, या मृतदेहांची काळजी घेण्यास आमच्याकडे वेळ नाही। ही खरंच आमची शर्मेची बाब आहे। मात्र सर्वप्रथम जिवंत व्यक्तींना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे महाओ म्हणाला। राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत कश्यपला सुवर्ण पदक मिळाले तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। भारताच्या बॅडमिंटन स्पर्धेत कश्यपने पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले। भारताच्या पारुपल्ली कश्यपने ऐतिहासिक कामगिरी करताना रविवारी खेळलेल्या रंगतदार अंतिम लढतीत सिंगापूरच्या डेरेक वॉंगची झुंज 21-14, 11-21, 21-19 ने मोडून काढली आहे आणि ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुष एकेरीचे सुवर्ण पदक पटकावले तर महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विन पोनप्पा या भारतीय जोडीला रौप्य पदावर समाधान मानावे लागले। पहिला गेम सहज जिंकणाऱ्या कश्यपने दुसरा गेम गमावला। निर्णायक गेम मध्ये कश्यपने चमकदार कामगिरी करीत ऐतिहासिक विजय मिळवला। भारताला 4 वर्षापूर्वी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवालने महिला एकेरीत सुवर्ण पदकाचा मान मिळवून दिला होता। यावेळी कश्यपने पुरुष एकेरीत सुवर्ण पदक पटकावले। याआधी या स्पर्धेत महिला एकेरीत पीव्ही सिंधूने तर पुरुष एकेरीत आरएमव्ही गुरुसाई दत्त यांनी कांस्य पदक पटवण्याची कामगिरी केली आहे। या अंतिम लढतीत निर्णायक गेम मध्ये एक वेळ उभय खेळाडू 19-19 ने बरोबरीत होते। वोंगोने परतीचा फटका कोर्टाच्या बाहेर मारल्यामुळे कश्यपला 20-19ची आघाडी मिळाली। त्यानंतर कश्यपने जोरकस फटक्यावर गुण वसूल करून विजयावर शिक्कामोर्तब केले।
विजेतेपदाचा आनंद साजरा करताना कश्यपने आनंदाने टी शर्ट काढून हवेत उंचावला. भारतीय तंबूत आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत होते. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी कश्यपला आलिंगन दिले. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यान उत्साह वाढवणाऱ्या प्रेक्षकांना कश्यपने सामन्यानंतर आपली रॅकेट देखील भेट केली आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.